तुम्हाला सांगितलं होतं ना तुला आतमध्ये साखर किती होता तेव्हा भांडणं करू मी पद्धती सांगितलं आम्ही नसताना आम्ही असताना केलं ना तुमची आहे आम्ही लग्नाला गेला असताना तुम्ही बोललो याला माहिती नाही. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना घेरल्याचा आणि त्यांच्या सोबतच्या माणसाच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यावरून आता विरोधकांकडून टीका सुरू झाली आहे. पण हे प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊयात सविस्तर. संजय राऊतांनी ट्विट केलं, विधानसभा अध्यक्षांसोबत ही हाणामारी कुठं आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढलाय. तुम्ही सांगताय की मी सांगू? असं ट्विट करत संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस, राहुल नार्वेकर आणि पीएमओ इंडिया यांना टॅग केलंय. नेमकं प्रकरण काय हे जाणून घेण्यासाठी एकदा व्हिडिओ पाहूयात. तुम्हाला सांगितलं होतं ना तुला आतमध्ये साखर किती होता तेव्हा आतमध्ये येऊ नको आम्ही घरात नाही तर संधी साधून आतमध्ये शिरता का तुम्ही? आम्ही नाही घरात नाही आपण दिवस खायला येऊ नको आम्ही हाताने गेला चांगलं बोलतो काहीच केलं नाही काहीच केलं नाही तुला माहिती नाही वारे त्याची बनवलं एवढी जागा आमची गेली तरी हे नाही 12 कोटी बाहेर जागा किती काढली भांडणं करू नाही मी पद्धती सांगितलं आम्ही नसताना आम्ही असताना केलं ना तुमची आहे आम्ही लग्नाला गेला असताना तुम्ही बोललो याला माहिती नाही नंतर बसून जाईल तुला तू काय स्वतः सांगितलं मी आलो फोन केला तुम्हाला मी काय नंतर बसू कोण राहुल नार्वेकरांसोबतचा वाद कशावरून झाला तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावात सेजल शहा यांची जागा खरेदी करायची आहे. 2.5 एकर जागा खरेदी करण्याचा व्यवहार सुरू होता. शुक्रवारी 13 फेब्रुवारीला राहुल नार्वेकर हे जागा मोजण्यासाठी तिथं पोहोचले. त्यांच्यासोबत जागा मोजणी करणारे कर्मचारीही होते. सेजल शहा यांच्या जागेला लागून रमेश पाटील यांची जागा आहे. मोजणी करताना लगतच्या जागा मालकांना नोटीस देणं बंधनकारक आहे. रमेश पाटील यांना जागा मोजणीची कोणतीही नोटीस न देता राहुल नार्वेकर हे मोजणी करत होते. या कारणावरून रमेश पाटील यांनी नार्वेकर आणि त्यांच्या सोबत आलेल्यांना जाब विचारला आणि त्यावरून ही बाचाबाची सुरू झाली. राहुल नार्वेकर हे विधानसभा अध्यक्ष आहेत आणि नियमबाह्य काम करत असल्याचा आरोप केला गेला. रमेश पाटील आणि त्यांच्या कुटुंबातील लोक आक्रमक झाले. त्यांनी जाब विचारत राहुल नार्वेकरांना घेरलं. संतापलेल्या पाटील कुटुंबियांनी एका व्यक्तीच्या कानशिलातही लगावली. वाद सुरू झाल्यावर लगेचच नार्वेकर तिथून निघून गेले. बाहेर जात असताना त्यांनी एका पाटील कुटुंबियांशी बोलण्याचा प्रयत्नही केला. पण आक्रमक झालेल्या कुटुंबियांनी आम्ही घरी नसताना आमच्या जागेत कसं शिरलात असा सवाल केला. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राहुल नार्वेकर यांचा व्हिडिओ शेअर करत टीका केली आहे. अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावात स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात न घेता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे दादागिरी करून शेतीत मोजणी करण्याचं काम करत होते. स्थानिक शेतकऱ्यांनी केलेल्या विरोधामुळे नार्वेकर यांना अक्षरशः पळ काढावा लागला असं म्हटलंय. दरम्यान शेतकऱ्यांचं भांडण सोडवण्यासाठी गेलो होतो आणि त्यावेळी कोणीतरी शूट केलं असं म्हणत व्हिडिओ व्हायरल झाल्यावर राहुल नार्वेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे या एकूणच प्रकरणावर आणि राहुल नार्वेकरांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.